आरोपींच्या किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेला शुभम आगोनेचा खून करण्यात आला होता। आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज शहर पोलीस स्टेशन समोर कैलासवासी शुभम आगोनेच्या नातेवाईक व मित्र परिवार यांच्यातर्फे मुंडन करण्यात आले। यावेळी तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच शुभम आगोने मित्र परिवार ही यावेळी उपस्थित होते। मुंबई पोलिसात कार्यरत असूनही न्याय मिळवण्यासाठी आंदोलने करावी लागत आहे। आरोपी मोकार सुटत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी धनगर समाज वतीने तसेच शुभम आगोने मित्र परिवार जन आंदोलन करण्याची तयारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखविली। प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला व धनगर समाजाकडून अनेक संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या। दीपक गडरी, CNI महाराष्ट्र चॅनल, उपसंपादक, पाचोरा। शुभम आगोनेचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना आजपर्यंत कुठलाही मोका लागू झाला नाही आणि त्याचे काही आरोपी आज रोजी मोकाट फिरत आहेत। त्या मोकाट फिरणाऱ्या आरोपींसाठी मोका लावण्यात यावा आणि मोका लावणं ही आमची भर चौकात हजारोच्या संख्येने चाळीसगाव तालुक्यात सिग्नल पॉईंटमध्ये जनसंख्या जमलेली होती। त्या ठिकाणी सर्व राजकीय नेते आणि प्रशासनाने जे आश्वासनं दिले त्या आश्वासनं आतापर्यंत पुढे आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही। त्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी आम्ही आज मुंडन आंदोलन ठेवलेलं आहे। हे मुंडन आंदोलन ही आता सुरुवात झालेली आहे आणि पुढचं आंदोलन तुम्ही 8 दिवसाचा निर्णय नाही घेतला मोका लावण्याचा तर पुढचं आंदोलन आमचं जन आंदोलन राहील आणि या जन आंदोलनानंतर पूर्ण महाराष्ट्रात हे धनगर समाज व शुभम आगोनेच्या मित्र परिवारातर्फे जोरात आंदोलन केलं जाईल आणि त्यासाठी प्रशासनाला धारेर धरलं जाईल आणि राजकीय पुढाऱ्यांनी जे आश्वासन दिलंय ते त्यांनी पूर्ण करावं, नाहीतर येणाऱ्या विधानसभेत याला आम्ही अद्दल घडवू। आज रोजी या महाराष्ट्रात मला वाटतं पहिली घटना असेल की एका शुभम आगोनेचा जो खून झाला आणि त्याच्या वडिलांना मुंडन करावं लागलं। आजपर्यंत कुठल्याही या महाराष्ट्रात घटना घडलेली नाही आणि मुलासाठी न्याय मागण्यासाठी जर वडिलांना मुंडन करावं लागत असेल तर यासारखी दुर्दैवी घटना कुठे नाही आणि शुभम आगोनेला न्याय मिळावा ही आमच्या सर्वांच्या वतीने मागणी करतो।